मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 न्यूजवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या खासदारांवर गंभीर टिप्पणी केली आहे. शिंदे यांनी खासदारांना स्पष्ट शब्दात सांगितलंय की आधी काम करा, मग पदाची अपेक्षा ठेवा. सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत शिंदे यांनी खासदारांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आणि त्यांना सूचित केलं की काम करणाऱ्यांचा पक्षाकडून योग्य सन्मान केला जातो. शिवसेनेच्या खासदारांना शिंदे यांनी सभागृहात अधिक सक्रिय होण्याचंही आवाहन केलं आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा 17वा दिवस आहे. आज 293च्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा होणार आहे. विशेषतः माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनासंदर्भातील चर्चा अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे आज या संवेदनशील विषयावर सभागृहात खडाजंगी होण्याची शक्यता आहे. यासोबतच सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या प्रस्तावावरही चर्चा होणार आहे. संगमनेर तालुक्यातील वडगावपण येथे 6वी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ला झालाय. हल्ल्यानंतर आरोपी फरार असून मुलीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला इजा झाली आहे. जखमी मुलीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयाने मुलीच्या चेहऱ्यावर आज प्लास्टिक सर्जरी केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ वडगावपाण ग्रामस्थांनी आज रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे. राज्य शासनाने एलपीजी पुरवठा सुरळीत राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. संबंधित यंत्रणांना सूचित करत राज्य स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले. रिफायनऱ्यांमधील एलपीजी उत्पादन वाढवण्यात आलं असून शाळा, महाविद्यालय आणि रुग्णालयांना 100% गॅस पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणात आज ग्राहकांना रांगेत उभं राहण्याची आवश्यकता नाही. जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनानुसार गॅस बुकिंग केल्यानंतर सिलेंडर 96 तासांच्या आत ग्राहकांच्या घरी पोहोचवला जाईल. या निर्णयामुळे पुणेकरांना आरामदायक सेवा मिळणार आहे आणि रांगेत उभं राहण्याच्या गोंधळापासून सुटका होईल. नवीन नियमावलीनुसार ग्राहकांनी OTP प्रणालीच्या माध्यमातून बुकिंग केल्यानंतर निश्चित वेळेत गॅस सिलेंडर घरापर्यंत पोहोचवला जाईल. या आदेशाची अंमलबजावणी कालपासून सुरू झाली आहे. नाशिक शहरातील गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास खुलं ठेवलंय. कर्मचारी विविध शिफ्टमध्ये काम करत असून गॅस वितरणातील अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन अत्यंत सक्रियपणे कार्यरत आहे. नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हवामानात मोठे बदल होत आहेत. भारतीय हवामान विभागाने राज्यातील विविध भागांसाठी येलो अलर्ट जारी केलाय. ऐन मार्च महिन्यात पाऊस सुरू झाल्याने राज्यातील अनेक भागात गारपीट आणि मेघगर्जनेसह पाऊस झालाय. आजही पावसाचा अलर्ट कायम असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता आहे. तापमानात चढ उतार बघायला मिळणार आहे. धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. लोहारा तालुक्यात गारपिटीमुळे कलिंगडाची शेती जमीनदोस्त झाली असून जमिनीवर 3 ते 4 इंचाचा गारांचा थर जमलाय, ज्यामुळे कलिंगडाच्या उत्पादनाला मोठा फटका बसलाय. गारपिटीमुळे कलिंगडांना तडे गेले असून आतून सडायला सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी सरकारकडे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली आहे. नागपूर महानगरपालिका प्रशासनाने 8659 रिक्त पदांवर मेगा भरतीचा निर्णय घेतला. नवीन आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर यांनी याबाबत तातडीने भरती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिलेत. यामुळे शहरातील हजारो तरुणांना सरकारी सेवेत सामील होण्याची संधी मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन भरती न झाल्याने विविध विभागात मनुष्यबळाचा ताण जाणवत होता. टीम इंडियाचा फिरकीपटू कुलदीप यादवने 14 मार्च रोजी आपली बालपणीची मैत्रीण वंशिका चड्डा हिच्याशी विवाह केलाय. मंगळवारी लखनौच्या द सेंट्रम हॉलमध्ये त्याने आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांसाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं. या सोहळ्यात भारतीय क्रिकेट संघाचे आजी माजी खेळाडू, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, रवींद्र जडेजा आणि शिखर धवन यांसारखे महत्त्वाचे व्यक्ती उपस्थित होते. BCCIचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही या रिसेप्शनला हजेरी लावली होती. तुर्तास वेळ झाली आहे. इथे सामन्याची नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.